नमस्कार मित्रांनो. अळूची पानं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? गरमागरम, खमंग आणि कुरकुरीत अळूची वडी, बरोबर ना? महाराष्ट्रात सण, समारंभ आणि खास प्रसंगी अळूची वडी अनेकांच्या आवडीची असते. पण तुम्हाला माहित आहे का? आपण ज्या अळूच्या पानांकडे फक्त एक चविष्ट पदार्थ बनवण्याचं साधन म्हणून पाहतो, त्यामध्ये काही महत्वाचे पोषक घटकही असतात. पण त्याच वेळी अळूची पानं चुकीच्या पद्धतीने खाल्ली तर घशात खाज, जळजळ किंवा त्रास होऊ शकतो. मग अळूची पानं नेमकी किती फायदेशीर आहेत? ती खाण्याची योग्य पद्धत कोणती? अळूची पाने कच्ची का खाऊ नयेत? आणि अळूची वडी खाताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायला हवी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अळूच्या पानांबद्दल या सगळ्या महत्वाच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. अळूची पानं म्हणजे काय? अळूला इंग्रजीमध्ये टॅरो असं म्हणतात आणि त्याचं शास्त्रीय नाव कोलोकॅसियो इस्क्युलेंटा असं आहे. भारतामध्ये अळूच्या पानांचा वापर अनेक वर्षांपासून पारंपरिक स्वयंपाकात केला जातो. विशेषतः महाराष्ट्रात अळूची वडी, अळूची भाजी आणि इतर पारंपरिक पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. अळूच्या पानांचा हिरवा रंग पाहिला की ती पौष्टिक असतील असं आपल्याला वाटतं. आणि खरंच या पानांमध्ये आहारातील फायबरसह काही जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात. मात्र कोणत्याही एका पानाला किंवा पदार्थाला संपूर्ण आरोग्याचा उपाय समजणं योग्य नाही. आपल्याला आहारात विविध भाज्या, फळं, डाळी, कडधान्य आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समतोल असणं जास्त महत्वाचं आहे. आता पहा, अळूचा फायदा क्रमांक 1, फायबरचा चांगला स्रोत. अळूच्या पानांमध्ये डायटरी फायबर असतं. आपल्या आहारातील फायबर पचन संस्थेसाठी महत्वाचं आहे. फायबरमुळे शौचाची प्रक्रिया नियमित ठेवण्यास मदत होऊ शकते आणि पोट भरल्यासारखं वाटण्यास देखील मदत होते. म्हणून संतुलित आहाराचा भाग म्हणून अळूची पाने घेतली तर ती आपल्या रोजच्या पोषणात भर घालू शकतात. पण जर तुम्हाला आधीपासून बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर फक्त अळूची भाजी खाल्ल्याने तो पूर्णपणे दूर होईल असं समजणं देखील योग्य नाही. पुरेसं पाणी, नियमित हालचाल आणि संपूर्ण आहार यांचा देखील तितकाच महत्वाचा वाटा असतो. फायदा क्रमांक 2, वजन नियंत्रणासाठी उपयोगी ठरू शकतात. वजन कमी करण्यासाठी एखादा पदार्थ जादूचा उपाय नसतो, पण पोटभर आणि पोषक आहार घेणं नक्कीच महत्वाचं असतं. अळूच्या पानांमध्ये फायबर असल्यामुळे ते जेवणाचा भाग म्हणून घेतल्यास तृप्तीची भावना वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र इथे एक महत्वाची गोष्ट आहे. अळूची पाने आरोग्यदायी असली तरी अळूची वडी जर मोठ्या प्रमाणात तेलात तळून खाल्ली तर त्यातून निघणाऱ्या कॅलरीज वाढतात. म्हणून पदार्थ बनवण्याची पद्धत देखील तितकीच महत्वाची आहे. फायदा क्रमांक 3, हृदयासाठी पोषक आहाराचा भाग. अळूच्या पानांमध्ये पोटॅशियमसह काही खनिजे आढळतात. पोटॅशियम शरीरातील अनेक महत्वाच्या कार्यांसाठी आवश्यक असतं. संतुलित आहारामध्ये पोटॅशियम युक्त भाज्यांचा समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मात्र अळूचे पाने खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब नक्कीच नियंत्रणात येतो किंवा हार्ट अटॅकचा धोका निश्चितपणे कमी होतो असा दावा करणं योग्य नाही. उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असल्यास डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणि उपचार सुरूच ठेवणे आवश्यक आहे. फायदा क्रमांक 4, डोळ्यांसाठी आवश्यक पोषक घटक. अळूच्या पानांचा हिरवा रंग त्यामध्ये असलेल्या विविध वनस्पतीजन्य घटकांमुळे असतो. त्यामध्ये व्हिटॅमिन ए शी संबंधित कॅरोटिनॉइड आढळू शकतात. व्हिटॅमिन ए हे डोळ्याच्या सामान्य आरोग्यासाठी महत्वाचं जीवनसत्व आहे. पण या ठिकाणी देखील एक गैरसमज दूर करूया. अळूची पाने खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा दृष्टी आपोआप तीक्ष्ण होते असं नाही. डोळ्याच्या आरोग्यासाठी संतुलित आहारासोबतच नियमित तपासणी आणि स्क्रीन वापरताना योग्य सवयी महत्वाच्या आहेत. फायदा क्रमांक 5, लोह आणि इतर खनिजे. अळूच्या पानांमध्ये काही प्रमाणात लोह आणि इतर खनिजे आढळतात. लोह आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी महत्वाचं आहे. लोहाची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर यांसारखी लक्षणं दिसू शकतात. पण केवळ अळूची पानं खाल्ल्याने ॲनेमिया पूर्णपणे बरा होईल असं समजणं चुकीचं आहे. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यामागचं कारण शोधणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणं महत्वाचं आहे. फायदा क्रमांक 6, अँटीऑक्सिडंट्स. अळूच्या पानांमध्ये विविध वनस्पतीजन्य बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. अँटीऑक्सिडंट्स हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी संबंधित प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात. म्हणून
विविध रंगांच्या भाज्या आणि पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करणं चांगल्या पोषणासाठी उपयोगी ठरतं. पण अँटीऑक्सिडंट्स आहेत म्हणून एखादी भाजी कॅन्सर किंवा इतर गंभीर आजारांपासून निश्चित संरक्षण देते असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. पोषक आहार हा आरोग्याचा एक भाग आहे, तो वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. अळूची पानं कच्ची का खाऊ नयेत? आता येतो या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा. अळूची पानं कच्ची का खाऊ नयेत? अळूची पानं ही कच्ची खाऊ नका. कच्च्या अळूमध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचे सूक्ष्म क्रिस्टल्स असू शकतात. यामुळे काही लोकांना तोंड, जीभ किंवा घशामध्ये खाज, टोचल्यासारखं वाटणं किंवा जळजळ होऊ शकते. कधी कधी हा त्रास इतका जाणवतो की अळू खाताना घसा खवखवतोय असं वाटू शकतं. म्हणून अळू खाण्यापूर्वी त्याची योग्य प्रकारे शिजवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आंबट पदार्थ का वापरतात? महाराष्ट्रात अळूच्या पारंपरिक पदार्थांमध्ये चिंच किंवा इतर आंबट घटकांचा वापर केला जातो. याला चव वाढवण्यासोबत पारंपरिक पाककृतीमध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे. अळूची योग्य शिजवणूक आणि आंबट घटकांचा वापर यामुळे कॅल्शियम ऑक्सलेटमुळे होणारी चिडचिड कमी होण्यास मदत होऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की कच्च्या अळूला फक्त लिंबू लावलं आणि ती सुरक्षित झालं. कच्ची पानं खाण्याऐवजी ती व्यवस्थित शिजवणं महत्त्वाचं आहे. किडनी स्टोन असणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी? अळूमध्ये ऑक्सलेट्स असू शकतात, म्हणून ज्यांना कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोनचा इतिहास आहे किंवा किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी आहारातील ऑक्सलेट्स बद्दल डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरेल. विशेषतः वारंवार किडनी स्टोन होत असल्यास स्वतःहून मोठ्या प्रमाणात अळू खाण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. अळूची पानं आहारात कशी घ्यावीत? आता प्रश्न येतो, अळूची पानं खायची तरी कशी? महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे अळूची वडी. अळूची वडी नक्कीच स्वादिष्ट आहे, पण जर तुम्ही आरोग्याचा विचार करत असाल तर ती किती तेलात आणि किती प्रमाणात तयार केली आहे याकडे लक्ष द्या. अळूची पानं व्यवस्थित शिजवून भाजी करता येते. चिंच, गूळ, डाळ किंवा खोबऱ्यासोबत पारंपरिक पद्धतीने तयार केलेली भाजी हा एक चविष्ट पर्याय असू शकतो. वडी करत असाल तर ती खूप तेलात तळण्याऐवजी वाफळून किंवा कमी तेलात शिजवण्याचा पर्याय निवडू शकता. म्हणजे चवही राहील आणि अनावश्यक तेलाचं प्रमाणही कमी करता येईल. किती खावं? कोणत्याही पदार्थाप्रमाणे अळूची पानं देखील योग्य प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे. जास्त खाल्लं तर जास्त फायदा हा नियम इथे देखील लागू होत नाही. तुमच्या एकूण आहारात विविध भाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश असणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि अळू खाल्ल्यानंतर जर तोंडात जळजळ, खाज, सूज किंवा घशात त्रास जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. अळू आरोग्यदायी पण योग्य पद्धतीने खाल्ला तरच. तर मित्रांनो, अळूची पानं नक्कीच आपल्या पारंपरिक आहारातील पौष्टिक घटक ठरू शकतात. त्यामध्ये फायबर, काही जीवनसत्वे, खनिजे आणि वनस्पतीजन्य अँटीऑक्सिडंट्स असतात. पण त्यांना महाऔषध किंवा संपूर्ण आजारांवर उपाय असं समजणं योग्य नाही. अळूचा फायदा मिळवायचा असेल तर एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने सेवन. कच्ची पानं नाही, अतिरिक्त तेलात तळलेले पदार्थ रोज नाही आणि गंभीर आजार असल्यास डॉक्टरांच्या उपचारांचा पर्याय म्हणून अळू नाही. तर मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात वर्षानुवर्ष वापरली जाणारी अळूची साधी पानं किती वेगवेगळ्या पोषक घटकांचा स्रोत असू शकतात हे आज आपण पाहिलं. पण या संपूर्ण माहितीमधील एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, अळू कधीही कच्चा खाऊ नका आणि योग्य प्रकारे शिजवूनच आहारात घ्या. आणि आरोग्याच्या बाबतीत कुठलाही पदार्थ कितीही चांगला असला तरी तो संतुलित आहाराची जागा घेऊ शकत नाही. तुमच्या घरी अळूची भाजी कोणत्या पद्धतीने बनवली जाते? अळूची वडी, भाजी की फडफड? तुमचा आवडता पदार्थ कोणता? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातल्या पदार्थांमागचं पोषणशास्त्र आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती घेऊन पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, योग्य आहार घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.